जे संघ हरले आणि घरी परतले त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र जे जिंकलेले संघ आहेत त्या संघांना अजून संधी आहे. दोन्ही फलंदाज चला, सलामीवीर चला, ओपनर PCC स्पोर्ट आपले ओपनर पाठवा. प्रेक्षक वर्ग आतमध्ये जे आहेत, लहान मुलं, बच्चे कंपनी, मैदान आपण खाली करा. दहा संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आपलं कौशल्य दाखवण्यासाठी, टॅलेंट दाखवण्यासाठी. त्याच्यापाठी 2 संघांना तिकीट काढून घरी पोचावं लागलं. उर्वरित आता संघ उरलेले आहेत 8. या सामन्यामध्ये PCC की आयोजक PR संघ. चला दोन्ही ओपनर. पंच आमचे जाऊन तिथे जागेवर स्थिर झालेले आहेत. क्षेत्ररक्षक लावून घ्या. PR स्पोर्ट फील्ड सजवायची आहे. एकंदरीत 12-13 खेळाडू मैदानामध्ये आहेत. मात्र त्यांचे कर्णधार त्यांना सांगतील की दोघे जण आहेत ते कोण बाहेर बसतील आणि 12व्या खेळाडूंनी सलग आमच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जर इथे उपस्थित नसतील तर तुम्हाला 2 धावांचा दंड भरावा लागेल. कारण आम्हाला नावं माहीत करणं गरजेचं आहे. सर्वात ताकदवर संघ, ताकदवर खेळाडू मैदानामध्ये 11 आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक संघाच्या कर्णधारावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असतो की आपल्या 15-14 खेळाडूंपैकी कोणते खेळाडू बाहेर बसतील. आणि बाहेर बसणाऱ्या खेळाडूचंही मोठं मन असतं की तो 11 जणांना सपोर्ट करीत असतो. काही काही संघांकडे तर 20 पर्यंत खेळाडू असतात. चला, पहिला चेंडू टाकण्याआधी 12वे खेळाडू आमच्याशी जॉईन व्हायचं आहे. PR स्पोर्ट्स संघाचा 12 खेळाडू जॉईन झालेला आहे. PCC संघाचा 12 खेळाडू येत आहे मंद पावलांनी. जरा पाऊल टाका. स्वतः आयोजक भव्य दिव्य असं आयोजन. PCC संघाचा 12 खेळाडू आमच्याशी जॉईन व्हा. चला, आयोजक PR संघ. या संघामध्ये गजा पाहायला मिळेल, ईश्वर पाहायला मिळतील, बंटी पाहायला मिळेल. मजबूत संघ. गोलंदाजी मार्गावर पहिले षटक 4 नंबरची जर्सी रोहन. रॅटमावर विकेटचा मारा. पंच नाईक सर इशारा देत आहेत पहिला चेंडू टाकण्याची अनुमती. स्पर्धेतील तिसरा सामना. रोहन. हो, पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाईड एज असं वाटलं होतं यष्टी रक्षकाला, गोलंदाजाला. मात्र अपील होता, त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता. फक्त आणि फक्त एक आवाज पाहायला मिळाला आपल्याला. आत्मविश्वास नव्हता त्याच्यामध्ये. दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजावर. पुन्हा एकदा रोहन फलंदाज संतोषसाठी, प्रेमसाठी. इथे बघा काय घडलंय आणि कॉट बिहाइंड. चेंडूने हलकासा स्पर्श केला होता. जणू काही बॅटला कीच घेतला होता चेंडूने.
निलेशजी आपण जर निलेशजी आपण बघितलं प्रेम यांनी जी फलंदाजी केली पहिल्या चेंडूवर थोडासा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मैदानामध्ये उतरला तेव्हा आक्रमकता त्यांच्यामध्ये दिसली नाही, कुठेतरी मनामध्ये विचार करून आलेले होते की बचावात्मक क्रिकेट पहिल्या चेंडूवर खेळावं आणि त्यानेच त्यांचा घात केला. तुम्ही जर तोडीस तोड उत्तर द्याल, जसे को तसं उत्तर द्याल, तेव्हाच तुम्ही यश संपादन करू शकताय. आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही अगदी सौम्य खेळायला गेले आणि त्याचा परिणाम पहा, 1-0. रोहन याची गोलंदाजी, पहिला चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर, दुसरा चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेर, स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का. PR स्पोर्ट संघामध्ये एकता किती आहे, वरून बाहेर बसलेला आहे मात्र वरून तरी पण फोटोग्राफी करून, वरून आनंद लुटतोय फोटोग्राफी करून. म्हणजे त्याच्या खेळाडून झेल पकडला, आनंद केला तरी त्याला मजा आहे, भले तो 12वा असेल 13वा असेल आणि बाहेर बसलेला असेल तरी त्याला संघाचा अभिमान आहे. आयोजन चांगलं केलेलं आहे, मात्र या सामन्यामध्ये सुरुवाती तशीच केलेली आहे जोशात. रोहन यांनी मात्र कंबरड मोडलेला आहे, पूर्ण कंबरेतून संघाला वाकवलेला आहे. राकेश हा वरून याचा लंगोटी यार आहे. लहानपणापासून जेव्हा छोटे छोटे होते तेव्हापासून ते खेळतायत एकत्र आणि मित्र आहेत, आणि आपल्या मित्रांनी झेल पकडला त्याचा किती अभिमान झाला बघा, त्यांना गर्व झाला फील. इथे मात्र खाली क्षेत्र नाहीये, मजा करतात प्रेक्षक वर्ग बघा. लॉंग ऑफ तिकडे डीप पॉइंट डीप कव्हरला प्रेक्षक वर्ग आहे, आम्हाला जरी दिसत नाही मात्र त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. सर्व मला तर वाटते पाठीराखे आहेत PR स्पोर्ट संघाचे. तलावाच्या शेजारी दबाव मध्ये दिसतोय PCC संघ. 1 धाव 3 गड्यांच्या मोबदल्यात आता खाते उघड झालेले चौथ्या चेंडूवर, 5व्या चेंडूवर. पुन्हा रोहन सामोरा जाईल तो फलंदाज संतोष. संतोष सलामीला आलेला आहे मात्र त्याला साथ दिली नाही. उजव्या हाताच्या बाहेरील चेंडू अवांतर 1 धाव. तलावाच्या शेजारी जरा जास्तच जल्लोष दिसतोय
चेंडू टाकण्याआधी त्यांचा जल्लोष सुरू झालेला असतो. PR संघाने टेम्पो भरून डंपर भरून प्रेक्षक वर्ग आणलेले आहेत. त्यांना आणायची गरज नाही, स्पर्धा त्यांची आहे, आयोजकच तेच आहेत. आनंद लुटत आहेत स्पर्धेचा, चांगली कामगिरी होत आहे त्यांच्या संघाकडून. पुन्हा एकदा रोहन संतोषसाठी, या चेंडूवर संतोषकडून चांगला फटका येईल का? एकच धाव. षटक क्रमांक पहिलं. या 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 चेंडू मागे 1, एकंदरीत 3. सर्वात कंजूसी पूर्ण षटक रोहन याने आटाळलेलं आहे. सर्वात महागडे षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. या षटकामध्ये एकंदरीत 2 विकेट आणि 3 धावा, 1 धावचीत म्हणजे 3 विकेट. 1 विकेट भलेही गोलंदाजाच्या नावावर जमा होणार नाही, मात्र 2 विकेट आणि 3 धावा अगदी कंजूस पूर्ण. तर येत्या गोलंदाजी मार्गावर न्यू 40+ क्रिकेट संघटनेतील उत्कृष्ट फलंदाज अष्टपैलू गजा नाही तर मजा नाही, आमचे मित्र आहेत. आणि गजा यांनीच आम्हाला समालोचनासाठी आमंत्रण दिलेलं आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी आम्हाला आवाज दिला होता समालोचनासाठी. आम्ही एकाच संघटनेमध्ये खेळतोय नेहमी. कधी कधी आमचा परस्परांचा एकमेकांसमोर सामनाही होतोय. गजा माझ्या गोलंदाजीवर एक षटकारी मारलेला आहे. चांगले फलंदाज आहेत. आता इथे बघूया गोलंदाजीची धुरा त्यांच्याकडे. सीमारेषे लगत चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. संतोष धोक्यामध्ये आहे का? नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून आता कमबॅक करावं लागेल. इथून नवीन खेळ, नवीन सुरुवात करावी लागेल संतोष आणि त्याच्या सहकारी नवीन याला नितीन. नवीन याला नव्याने फलंदाजी करावी लागेल, नव्याने सुरुवात करावी लागेल, मागचं सर्व विसरून. कारण जो संघ आहे ना, या संघाकडे बंटी, ईश्वर, गजा सारखे फलंदाज आहेत. त्या संघासमोर तुम्हाला 40 पर्यंत पोहोचायचंच आहे. 40 पर्यंत पोहोचावे लागेल. विजू हा ही एक हार्ड फलंदाज आहे. म्हणजे एकंदरीत 5-6 क्रमांकावर त्यांची चांगली फलंदाजीची लाईन आहे. उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू, अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. असं वाटलं होतं की गोलंदाजाचे रिॲक्शन जर आपण बघितले, असं वाटलं होतं की कुठल्याही प्रकारे तिथे चेंडूमध्ये चुकी नाही. सन्माननीय अशोकजी कोंडा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण या मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचे. सन्माननीय अशोकजी कोंडा साहेबांना विनंती असेल, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, अभिलाषजी नंदाल, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वडलाकोंडा अभिलाष, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मोठा फटका, फुटका चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. वडलाकोंडा अभिलाष, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मोठा प्रथमेश यांनी कुठल्या प्रकारे चुकी केली नाहीये. या सुभाषजी बत्तीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. करणजी नेवले, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रमाजी, आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रकाशजी तुम्हा, आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
लक्ष्मीनारायण नागुल्ला आपलं हे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरा बसतोय चौथा. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 8. विजू, बंटी, गजा, ईश्वर चांगली फलंदाजीची लाईन आहे संघासमोर. तुम्ही जर अशा प्रकारे धावा उभाराल तर नक्कीच तुम्हाला ते खूप कठीणदायी होईल येणाऱ्या इनिंगमध्ये. म्हणून जर तुम्हाला या संघाशी प्रतिकार करायचा असेल तर 40 पर्यंत पोचावं लागेल, 35 पर्यंत तरी पोचावे लागेल आणि ती कामगिरी आता करायची आहे. पवन आणि नितीन नवीन याला उजव्याच्या बाहेरील चेंडू. आता मात्र पंच कुठल्या प्रकारे इशारा देत नाहीत तिथे. पंच सांगतात की चेंडू अगदी योग्य, कुठलीही चुकी नाही तिथे, दिशाहीन चेंडू नाहीये. 8 धावा. गजा, रोहन यांनी जशी गोलंदाजी केली, गजाही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून या विद्यमान सरपंच कारिवली ग्रामपंचायतचे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संजयजी नाईक साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यमान सरपंच कारिवली गावचे प्रथम नागरिक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. सन्माननीय संजयजी नाईक साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच उमेशजी पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माजी उपसरपंच उमेशजी पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीपजी पाटील माजी उपसरपंच हे पहिल्यांदाच इथे येऊन नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. शैलेशजी तुम्हा आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणही या स्पर्धेला नक्कीच अनमोल उपस्थिती दाखवलेली आहे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर आपण पाहतोय पद्मशाली चषक 2026 आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, कारिवली गावाचं या जय बजरंग क्रीडा नगरीवर प्रेम आहे, या मैदानावर प्रेम आहे. या मैदानावर जी कुठली स्पर्धा आयोजित केली जाते, कुठल्याही संघाने आयोजन करावं त्या स्पर्धेला नक्कीच कारिवली गावाचं प्रेम लाभतं. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सकाळपासून आपण बघतोय कारिवली गावचे सर्व मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. उद्घाटन प्रसंग मेघनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला. त्यानंतर निलमदादा नाईक हजर झाले, संदीप पाटील हजर झाले. त्यानंतर आता विद्यमान सरपंच साहेब संजय नाईक हे सुद्धा हजर आहेत. त्यानंतर उमेश पाटील माजी उपसरपंच हे सुद्धा हजर झालेले आहेत. सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जरी पद्मशाली समाजाची स्पर्धा असेल तरी बघा, गावातील स्थानिक रहिवासी पद्मशाली समाजाचे जरी नसले तरी ते बघा या स्पर्धेला कसे जातीने हजर होतात. ही मैत्रीची महत्त्व आहे मित्रांनो, हे प्रेम आहे गावच्या लोकांवर किंवा आजूबाजूच्या गावांवर, मित्रप्रेम आहे. हे मनाचं मोठेपण आहे, हे उदार मन आहे आणि हीच ओळख आहे आपल्या संस्कृतीची. सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण फुल न फुलाची पाकळी कुठल्याही प्रकारे या स्पर्धेला आपण मदत केलेली आहे. इथे उपस्थित झालात आणि स्पर्धेची शोभा वाढवली. गोलंदाजी मार्गावर प्रतीक पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहायला मिळते रोहनकडून, गजाकडून, त्यानंतर प्रतीककडून. तिन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. नवीन आणि पवन दोघांकडे प्रत्युत्तर नाहीये. तिसरं षटक चालू आहे तरी मात्र अजून मोठा फटका येत नाहीये. हो, खोलवा टप्प्याचा चेंडू. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण बघतो, आकर्षक असं पारितोषिक
प्रथम पारितोषिक जे आपल्याला संजय दादा नाईक विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सुभाष बत्तीनी यांचेही ते आगमन झालेले आहे. त्यांचाही एक हसरा चेहरा, चांगला स्वभाव नेहमी आम्हाला क्रिकेट खेळताना सोबत लाभत असतो. चांगलं व्यक्तिमत्व सुभाषदादा बत्तीनी यांचं. इथे मात्र बाईकच्या स्वरूपात अवांतर 4 सोबत चौकार लाभत असतो. धावा येवो कशाही आल्या तरी धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र 4च्या स्वरूपात येतात. या चौकाराने इथे मात्र धावसंख्या झालेली आहे ती 16. 40 पर्यंत पोहोचायचंय. पवन किंवा नवीन एकाला मात्र 2-3 षटकार खेचावे लागतील, मोठे पटके खेचावे लागतील. मात्र तशी गोलंदाजी होत नाही रोहनकडून, गजाकडून, प्रतीककडून. प्रतीक ही चांगली गोलंदाजी करतो. यष्टी रक्षकाकडून चुकी झाली नसती तर प्रतीक याचे षटक अजूनही चांगलं पाहायला मिळालं असतं आपल्याला. आत्मविश्वास वाढलेला आहे फलंदाजाचा. इथे डाव्याशीच्या बाहेर चेंडू, अवांतर धाव येतो वाईटच्या स्वरूपात. बघा चुकी जेव्हा यष्टी रक्षक करतो तेव्हा गोलंदाजाकडून बघा असे चेंडू फेकले जातात. प्रयोग करायला भाग पाडले जाते. वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि ते प्रयोग कधी कधी अंगलट येतात आणि तोच अंगलट आलेला आहे प्रयोग. अवांतर 1 धाव. ह्या चेंडूवर आत्मविश्वास वाढलेला आहे फलंदाजाचा. पवनचा मोठा फटका येईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू, आउट ऑफ स्टंप. किती उत्साह वाढवला जातो बघा पाठीराख्यांकडून, सवंगड्यांकडून, सहकाऱ्यांकडून. याला सांघिक क्रिकेट म्हणतात. ईश्वर यांनी ओपिनियन देताना सांगितलं की ही स्पर्धा राबवण्यामागचा उद्देश काय आहे. संघामध्ये तसेच पद्मशाली समाजाच्या तरुणांमध्ये एकता निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे, एकी निर्माण करण्याचा उद्देश आहे. मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का? झेल घेतलेला आहे, उत्कृष्ट झेल. केलंय. हा क्षण तुम्ही कॅमेरामध्ये बंदिस्त करायला पाहिजे होता. काय वरून 17 धावसंख्येवर हादरा बसले, 5वा. यानंतर सामना होणार आहे. दोन्ही संघ तयार राहा. नवीन फलंदाज मधू येतोय, मात्र स्ट्राईक राहील नवीनकडे. युवा स्पोर्ट्स आणि ओमकार कोंबूरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. आपला टॉस बॉक्स आहे ते येऊन तयार राहायचं आहे. शेवटचं षटक घेऊन आहे गोलंदाज बंटी. धावसंख्या 17. अजूनही 17 धावा येतील का या षटकात? 35 पर्यंत संघ जाईल का? तुम्ही जर 30च्या आतमध्ये राहिले तर PR स्पोर्ट हा संघ अगदी सहज तुमच्यावर विजय मिळू शकतोय. संघर्ष करायचा असेल तर 30+ तरी कराव्या लागतील. पहिला चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक झेल सोडलाय, धरतीला दान केलेलं आहे. झेल दान केलेलं आहे धरतीला. जसं आपण एखादा नदीमध्ये जातो, पवित्र अशा नदीमध्ये, आणि जल त्या नदीमध्ये दान करतो, तसंच इथे झेल दान केलेलं आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एक धावेने काही होणार नाही. फक्त तुम्ही 20-25 पर्यंत पोहोचू शकाल. आव्हान ते जीवन ठेवायचं असेल तर मोठा फटका येणं गरजेचं आहे.
4 गोलंदाज वापरले गेले. 4ही गोलंदाजांनी संघाला नाराज केलेले नाहीये, कर्णधाराला नाराज केले नाही, ईश्वर यांना नाराज केलेले नाहीये. संघाचे कर्णधार आहेत ईश्वर. मात्र 4ही गोलंदाजांनी त्यांची कामगिरी फत्ते केलेली आहे. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेकडे जातोय, मात्र सीमारेषेबाहेर जाणार नाही. एकच धाव. शेवटपर्यंत मोठा फटका येत नाही, ही गोलंदाजाची कमाल आहे मित्रांनो. या मैदानावर हा संघ नेहमी सराव करत असतो. तोच क्षेत्ररक्षक, हो चुकी झाली तिथे. याआधी चांगला झेल पकडला होता तिथे. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. एकंदरीत या दुहेरी धावेने धावसंख्या 22. बावीस धावा फक्त. त्यानंतर निर्धाव चेंडू वारंवार टाकले जात आहेत. पीसीसी स्पोर्ट्स संघ पूर्ण बॅकफुटवर. उंची दिलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतायत. या चेंडूवर बघूया मोठा फटका येईल का, अपेक्षा आहे. आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. काटपेटीच्या सहाय्याने चेंडू जाईल. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होईल का, नाही. दुसऱ्या धावेसाठी धावचित. राजन पाटील सरांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना. एकच धाव ही, एक पण नाही बघा, एक पण धाव नाही. हॅलो, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. सन्माननीय सरपंच साहेब तसे माजी उपसरपंच साहेब, सर्वांना विनंती असेल की आपण नाणेफेक करून घेऊया. संजय दादा नाईक, संदीप पाटील, उमेशजी पाटील आणि इतर मान्यवर सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे आता नाणेफेक करून घेऊया. निलेश तुम्हा, युवा सेना. हॅलो, हॅलो, चला आपण नाणेफेक करून घेऊया. दोन्ही संघाचे कर्णधार निलेशजी तुम्हा या आपण. चला, मान्यवर इथे उपस्थित आहेत. कारिवली गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच साहेब, तसेच दोन्ही माजी उपसरपंच साहेब ही उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार या.
सरपंच साहेबांकडे शिक्का आम्ही सुपूर्द केलेला आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत आणि नाणेफेक कॉलिंग केलेलं आहे युवा स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराने. छाप असं म्हणणं आहे आणि छापच आलेलं आहे. पाहुण्यांना विनंती आहे की दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण शुभेच्छा द्या पुढील वाटचालीसाठी. तर चला फक्त आपण निर्णय सांगायचा आहे. माईक समोर त्यांना बोलायची थोडीशी धास्ती वाटते. बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे युवा स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराने. ठीक आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना बेस्ट ऑफ लक आहे. तर युवा संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. जाऊया आपण चालू सामन्याकडे. आव्हान आहे खूप छोटं. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आव्हान आहे छोटंसं आव्हान आहे, एकदम अल्प आव्हान आहे, थोडकं. मात्र याला एक मोठं आव्हान करावं लागेल चांगली गोलंदाजी करून. PCC संघ प्रतिकार करायचा आहे. आपण बॉडी लँग्वेज आपण त्यांची बघितली तर पूर्णपणे त्यांनी नियंत्रण त्यांचं गमावलेलं आहे. कारण धावा झालेल्या नाहीत. फक्त आणि फक्त आव्हान आहे ते 24 धावांचं आव्हान आहे. चेंडू मागे 1 धाव अशी करावी लागेल. सन्माननीय अशोकजी कोंडा हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा उचित त्याचा सन्मान करू इच्छितो संघाच्या वतीने. नरेशजी आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. अशोकजी कोंडा साहेबांचा सन्मान केला जाते. एक ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि एक स्मृतिचिन्ह देऊन सन्माननीय अशोकजी कोंडा साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर अभिलाषजी वडापल्ली यांचे सुद्धा उचित सन्मान केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व, रुबाबदार व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते अभिलाषजी वडापल्ली साहेबांचा उचित सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची शाळ, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. मनपूर्वक हार्दिक आपलं स्वागत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुमची सर्वांची उपस्थिती या स्पर्धेसाठी बहुमूल्य आहे, मोलाची आहे, अनमोल आहे. पाहुण्यांची हजेरी म्हणजे स्पर्धेची शोभा. या सूत्राप्रमाणे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. सन्माननीय श्रीकांतजी कोंडा, सन्माननीय श्रीकांतजी कोंडा हे सुद्धा इथे हजर आहेत. त्यांचा हे उचित सन्मान केला जाईल. श्रीकांतजी कोंडा स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. मी त्यांना खेळताना बघितलेलं आहे. अंडरम ही खेळताना बघितलं आहे, ओव्हरम ही खेळताना बघितलं आहे. आयोजकही चांगले आहेत. क्रिकेटवर त्यांची अपार श्रद्धा आहे, माया आहे श्रीकांतजी यांची. उचित सन्मान केला जाते श्रीकांतजी कोंडा यांचा.
आपल्या समाजासाठी ते नेहमी झटत असतात, नेहमी योगदान देत असतात, तरुणांना एकत्र करत असतात, स्पर्धाही राबवत असतात. 2-3 वेळा समालोचन करताना त्यांच्याशी माझा संपर्कही आलेला आहे. चांगले क्रिकेटपटूही आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नवीन 24 धावांचा चेंडू मागे 1 धावायचा इथे आव्हान आणि बघूया इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे चुकी केली चौथ्या प्रयत्नामध्ये झेल झालेला नाहीये. हा झेल झालेला असता तर कदाचित कदाचित सामन्यामध्ये परतण्याची संधी होती. चेंडू मागे 1 धाव, प्रत्येक चेंडू मागे 1 धाव अशी सरासरी असताना तुम्ही अशा चुका करू शकत नाही. अशा चुका तुम्हाला खूप घातक ठरू शकतील. गोलंदाज करेल तर काय करेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर जर अगदी सोपा झेल सोडला जातोय दुसऱ्या चेंडूवर तर गोलंदाज काय करेल. गोलंदाजाने 100% योगदान दिलं होतं. आता फलंदाज तुम्हाला माफ करणार नाही. चुकीला माफी नसेल. बघा असा चुकीला असा आपला प्रायचित्त भोगावा लागतो. मी म्हटलंच की चुकीला माफी नसेल. बघा असा चुकीला असा आपला प्रायचित्त भोगावा लागतो. पॉवर प्लेच्या षटकात अशा चुका नक्कीच ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. चुकांना तुम्हाला नक्कीच सजा मिळणार आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव ही पूर्ण होऊ शकली नाही. तर आपण बघताय इथे लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज आपण बघताय अगदी साफसूत्र टेलिकास्ट आणि कॅमेरामॅन दिशू चांगल्या कामगिरी करत आहेत. गणेशही चांगली कामगिरी करत आहेत. प्रत्येक क्षण बघा कसं चित्रित केलं जातं आणि आमचे ऑपरेटर प्रदीप साफसूत्र टेलिकास्ट स्कोअर बोर्ड बघा किती साफसूत्र आहे. आणि ते बघू शकता तुम्ही लॉंग ऑफला चांगला फटका क्षेत्ररक्षक धावतोय रेस लागले आणि रेस जिंकले चेंडूने. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. नाईक सरांचा इशारा चौकार. अतिशय चांगली खेळपट्टी क्रीडानगरी धावसंख्या 11 हिरवगार गवत मैदानावर हिरवे हिरवे गारगाळीचे हरित तृणांच्या मखमाळींचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. इथे मुलं खेळत आहेत फुलराणी नाही. त्याची घडा वारंवार चुका होत आहेत. गोलंदाज करेल तर काय करेल. 13ची आवश्यकता 18 चेंडू आणि 13ची आवश्यकता. यानंतर आकर्षक जर्सी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघाची जर्सी जर बघितली आपण टी शर्ट बघितलं गणवेश बघितलं तर आकर्षक. 18 चेंडू 13ची आवश्यकता. 2 झेल या षटकामध्ये सुटलेले आहेत. पवन अजूनही ब्रेक थ्रू नाही विकेट नाहीये. अकरा रन झालेले आहेत. 13ची आवश्यकता. पवन स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बंटी आणि
प्रथमेश. स्वतः कर्णधार ईश्वर यांनी मात्र स्वतःला संधी दिली नाही गोलंदाजीमध्ये नाही फलंदाजीमध्ये. बघा याला म्हणतात सांघिक कामगिरी, संघाचे हित. ईश्वर चांगले फलंदाज आहेत. अवांतर धाव. आपले प्रमुख अतिथी आमच्याशी निरोप घेताना खूप खूप धन्यवाद. आपण आलात वेळात वेळ काढून. बक्षीस समारंभाला नक्की आपण हजर राहायचं आहे. सर्व अतिथींना विनंती आहे संध्याकाळच्या सत्रात. पुन्हा रिव्हर स्वीप घेण्याचा प्रयत्न. प्रेक्षक वर्ग त्यांच्यावर नाराज आहेत, त्यांचे चाहते नाराज आहेत. सीधी उंगली से घी निकलता है फिर भी उंगली टेढ़ी करने का प्रयास. काय आवश्यकता नाही. त्यांचे चाहते सांगतात की काय आवश्यकता नाही रिव्हर स्वीप खेळण्याची, स्विच इट खेळण्याची. सरळ बॅटने तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता, तुमच्याकडे क्षमता आहे ती. इथे बघा क्षमता आहे त्यांच्यामध्ये. तेरा 11ची आवश्यकता, करायच्या 24. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण नाही, दुसरी घेऊ घेण्याचा प्रयत्न नाही. खेळपट्टी जर आपण बघितली तर टणक अशी खेळपट्टी कॉन्क्रीटची. त्यानंतर आपण मैदान बघितले तर बघा पूर्णपणे हिरवगार गवताने भरलेलं. कुठलाही खेळाडू कितीही जोराने तिथे धडकला आपटला स्लिप झाला तरी कुणालाही दुखापत होणार नाही असे हे मैदान. आणि कारिवली गावचा आभार मानावा लागेल ज्याने हे मैदान उपलब्ध करून दिलं. जय बजरंग क्रीडानगरी कारिवली. कारिवली गावाचं प्रेम आहे या खेळाडूंवर, या संघावर, पद्मशाली समाजावर. आणि त्यांच्या संघामध्ये पद्मशाली समाजाचे अनेक खेळाडू सुद्धा खेळत असतात कारिवली, जय बजरंग कारिवली बी संघामध्ये. आणि त्या अनुषंगाने हे मैदान त्यांना उपलब्ध करून दिलं. जय बजरंग कारिवली क्रीडानगरी कारिवली गावाचे खूप आभार असतील. विक्रम नाईक सुद्धा पंच आहेत. मोठा फटका आणि हा बिग बिग नाही. फटका जरी बिग असेल तरी मात्र धावा येत नाहीत. फलंदाज होईल बाद. पंच आहे धावांचं टाकावं लागेल जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये सामना ओढला जाईल. विजू म्हणजेच विजय, ज्यांना लाडाने प्रेमाने विजू म्हणतात. आणि हा संघातील सर्वात भरोसेमंद फलंदाज. तो खेळाडू येतोय. या षटकामध्ये किती चेंडू खेळायची संधी मिळते बघूया विजू याला. विजूमध्ये अशी क्षमता आहे की 2 चेंडूमध्ये सामना फिनिश करेल, कारण धावा पाहिजे फक्त आणि फक्त 8.
PCC संघ प्रतिकार केला होता, मात्र फलंदाजांनी त्यांचे निराश केलं. सलामीच्या फलंदाजाने निराश नसतं केलं तर अजूनही सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळाली असती. बघा, सहकार्याला स्ट्राईक दिले, विजूला स्ट्राईक दिले, कारण आपण फॉर्ममध्ये आहोत. विजूचं फॉर्म येणं गरजेचं आहे. यानंतर सामना खेळायचा आहे आपल्याला आणि विजूला फॉर्ममध्ये आणण्यासाठी त्याला स्ट्राईकवर आणलेला आहे. भरगच्च शरीरयष्टीचा, मजबूत बांध्याचा विजू. हो, विजूकडे माझ्याकडे अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. भले ही फलंदाज जर नावाने सुप्रसिद्ध असेल, मात्र मी गोलंदाज म्हणून माझ्याकडे सुद्धा अनेक प्रकारचे चेंडू आहेत. दाखवून दे गोलंदाजाने, मधूने, की माझ्याकडे सुद्धा विजूला प्रत्युत्तर आहे. तोडीस तोड. बघूया विजू याने आता सांगितलंय की नाही. वेगवान फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव, फक्त स्ट्राईक रोटेड. घाई करा, चला. 6 धावांची आवश्यकता. का षटकाराने या सामन्याला फिनिश केलं जाईल धोनी स्टाईलने. विजयी फटका कोणत्या बॅटमधून येईल? विनिंग शॉट किस बल्लेबाज से आएगा? 6 रन या 4 रन? मधु कच्चे गुरु के चेले नाही आहे. मधुने सुद्धा संघर्ष करायला लावलेला आहे. जर धावा 30-35 असत्या तर नक्कीच या संघाने PR संघाला घाम फोडलं असतं. बघा बघा इथे मात्र बघा, चेंडू बघा पडल्यानंतर कसा आउट स्विंग होतोय. लेग स्पिन म्हणावं लागेल याला. चायनामॅन गोलंदाज. मी आधीच म्हटलं की 30-35 धावा हव्या होत्या धावफलकावर. वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. PR स्पोर्ट्स संघाला बघा किती प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे गोलंदाजाने. लॉंग लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 20. 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. काय मॅजिकल षटक पाहायला मिळेल? कुठल्या गोलंदाजाकडे आता बघितलं जाईल, बघूया. PR संघाचे पाठीराखे स्तब्ध झालेले आहेत, एकदम शांत झालेले आहेत. जो हौद आहे ना तलाव, त्याच्याकडून आवाज कमी झालेला आहे. असा आवाज येत नाही आता सध्या. सुरुवातीला खूप आवाज आला 4 षटकांच्या इनिंग मध्ये. आता आवाज बसलेला आहे. हा असा आवाज तुम्ही केला तर तुमच्या खेळाडूंना स्फूर्ती येईल. तुम्ही शांत झाले तर तुमचे खेळाडू पण शांत होतील. 4 धावांची आवश्यकता आहे. मॅजिकल षटक कोणाकडे गोलंदाजी दिली जाईल? कर्णधाराच्या मनामध्ये काय आहे? स्पिनर आहे, फास्टर आहे, मीडियम फास्टर? घाई करा, फक्त घाई करा. कोणाकडे गोलंदाजी द्यायची निर्णय घ्या तुम्ही, पण घाई करा जराशी. 4 धावांचं संरक्षण करण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? आखिरी ओवर गेंदबाजी के लिए बुलाया गया है. गेंदबाज श्रीधर. जबकि श्रीधर को अभी मैजिकल षटक यहाँ पे डालना है. जो भरोसा दिलाया अपने कप्तान ने, उसको पूरा करके दिखाना है. संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विजू ऑन स्ट्राइक. आणि विजूला रोखणं खरी अग्निपरीक्षा असेल श्रीधरकडे. 6 चेंडू 4 ची आवश्यकता. मॅजिकल षटक. उत्साह वाढवा. श्रीधर याचे पाठीराखे
तुमचे समोरचे पाठीराखे खूप सारे आहेत, परंतु तुम्ही तुमच्या खेळाडूंचा पाठिंबा वाढवायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे, उत्साह वाढवा, जेणेकरून श्रीधर चांगली गोलंदाजी करेल. हो हो, पहिल्या चेंडूवर विजू याला मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. 5 चेंडू 4 ची आवश्यकता. सामन्याने कुठल्या कुठे कलाटणी घेतलेली आहे. एक फटक्यामध्ये सामना फिनिश करण्याचा इरादा दिसतोय विजू याचा. विजू यांना एक षटकारासाठी राजू खुरापाटे यांच्याकडून तब्बल 500 रुपये एक षटकारासाठी विजूसाठी. डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू, अवांतर धाव. अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये. प्रतिकार करा, संघर्ष करा, समोरच्याला तुम्ही झुरवायचं आहे, झगडायला लावायचं आहे. अशी संधी देऊ नका. अवांतर धावेने प्रेक्षक वर्ग नाराज होत आहेत. 5 चेंडू 3 ची आवश्यकता. विजू आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराला 500 रुपये. ₹500 रोख बक्षीस. फुलटा चेंडू, एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण लाजवाब होतंय तिथे. आता स्ट्राइक पासून दूर ठेवलेला आहे विजूला. गोलंदाजी दर्जेदार होती, गोलंदाजी अप्रतिम होती, मात्र त्यांच्या फलंदाजाने निराश केलं. 30च्या पुढे जायला हवं होतं. तरी मात्र तारीफ करावी लागेल या संघाची, पीसीसी संघाची. 24 धावांवर सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत सामना ओढून नेलेला आहे. पंचांनी अगदी दक्ष राहायचं आहे. दोन्ही पंचांनी एकदम कुशल मुवमेंट मध्ये सामना पोहोचलेला आहे. समोर जाईल फलंदाज प्रथमेश. पहिल्या चेंडूवर जर विकेट गेली असती ना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात, आणि एक यष्टीरक्षकाने सुद्धा चूक केली. हो हो, यॉर्कर पट्टीचा चेंडू ब्लॉक मध्ये इथे हिट केला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. बाद होतोय का? हो, हिट झाला असता तर अजून संघर्ष पाहायला मिळाला असतं. एक धाव कमी झाली असती. इक्वल बरोबर. कंपल्सरी चेसिंग. चेंडू उरलेले आहेत ते फक्त आणि फक्त 2-3 धाव पाहिजे. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पिंटू गेलेला आहे नवीन फलंदाज. आता मात्र शेजारी वाढलेले आहेत. जसं टिपक्यांची रांगोळी भरावी दिवाळीला, तशी बघा टिपके सजवलेले आहेत. 11 टिपक्यांची रांगोळी. चक्रव्यूह सापला रचलेला आहे. एक धाव वाचवण्यासाठी तारीफ करावी लागेल पीसीसी संघाची, प्रशंसा करावी लागेल. हरेंगे मगर शान से. बॅटची कडा काय झालंय तिथे? कशाला स्पर्श झालाय? अवांतर आहे का? पंच आता निर्णय घ्या, बघू काय आहे. सर्वांना प्रश्न पडलेले आहे. खूप सारे निर्णय आहेत. अंगाला स्पर्श केले, बॅटला स्पर्श केले की अवांतर वाईटच्या स्वरूपात आहे. पंचांच्या निर्णय गुलदस्त्यात, तिजोरीमध्ये बंद कुपीमध्ये आहे. त्याचं झाकण उघडायचं आहे. ते झाकण उघडल्यानंतर आपल्याला समजेल की काय निर्णय आहे. विक्रम नाईक कडे सर्वांच्या नजरा. फलंदाज धावचीच्या स्वरूपात विजू बाद, म्हणजे अंगाला स्पर्श झाला होता.
याला म्हणतात सामना, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात प्रयत्न, याला म्हणतात संघर्ष. पीसीसी संघाने सर्वांची मनं जिंकली. खरंच पीसीसी संघ जरी हरला असं म्हणता येणार नाही, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. जर तरला महत्व नाही, मैदानामध्ये जे होईल त्याला गजा गजा नाही तर मजा नाही. आता गजा नक्की मजा करून जाईल. कोणाची मजा करेल तर बघूया. स्वतःची मजा करतो का प्रतिस्पर्धी संघाची मजा करतो. मात्र गजाला नाश्ता करेनला राहावं लागेल. पिंटूला सर्व काय करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग. पीसीसी संघ सर्वांची मनं जिंकतोय. असं वाटलं नव्हतं की या एवढ्या 23व्या चेंडूपर्यंत सामना जाईल. 24 धावांचं आव्हान होतं. आम्हाला वाटलं की 2 षटकामध्ये सामना संपेल आणि आयोजकांना साथ पण मिळेल, फायदा होईल. मात्र आयोजकांना संघर्ष करायला लावले. श्रीधर, ओहो काय घडलंय तिथे. आणि इथे फलंदाज बाद. 1 चेंडू 1 धाव. पाहुणेही हसायला लागले. देखा है पहली बार, साजन के आंखों में प्यार नहीं, साजन के आंखों में डर. जो भी आता है डर के मारे देखो कैसे खेलता है. चेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. नवीन फलंदाज 99 नंबरची जर्सी परिधान केलेला ईश्वर स्वतः संघाचा कर्णधार. 1 चेंडू 1 धाव. धडधड वाढली आहे. आता तळ्याच्याकडे आवाज दर मंदावलेला आहे. पाठीराख्यांचा आवाज मंदावलेला आहे. दोन्ही पाठीराख्यांचा आवाज मंदावलेला आहे. का? कारण दडपण आहे, दबाव आहे. दबाव आहे क्षेत्ररक्षकांमध्ये, दबाव गोलंदाजामध्ये, दबाव फलंदाजामध्ये, दबाव प्रेक्षकांमध्ये आणि दबाव पंच, दबाव समालोचक. सामना जबरदस्त. सामना आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवा. काय पीसीसी संघ लढलाय, काय लढलाय. खरंच मन जिंकली सर्वांची. धडधड वाढवली आहे पीआर संघाची. कर्णधार ईश्वर, आता सामना फिनिश करायचा असेल तुम्हाला, सर्व जबाबदारी आहे तुमच्याकडे. चला घाई करा, घाई करा. तारीफ करावी लागेल श्रीधर याची. लाईव्हच्या माध्यमातून जी लोक सामना बघत असतील, जे प्रेक्षक सामना बघत असतील, खरंच श्रीधर याची भरभरून प्रशंसा केली असेल. पीसीसी संघाची प्रशंसा केली असेल. 24 धावांवर जर एवढी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेलेला आहे. 1 चेंडू 1 कंपल्सरी चेसिंग. ईश्वर, काय मनात आहे ईश्वरच्या, काय मनात आहे श्रीधरच्या, काय मनात आहे यष्टीरक्षकाच्या, नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाच्या मनात काय आहे, कुणी काही सांगू शकत नाही. याला म्हणतात क्रिकेटचा विजय, याला म्हणतात पद्मशाली चषकाचा विजय. काय दडलंय. 1 चेंडू 1 सर्व स्तब्ध. बघूया पुढचा चेंडू. इथे बघूया क्लीन बॉल. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. मात्र एष्टा उद्ध्वस्त केलेला आहे. शेवटच्या चेंडूवर क्लीन बॉल, लेग स्टंप वाकवलेला आहे, डावी एष्टी वाकवलेली आहे. प्रेक्षक वर्ग नाराज आहेत आणि संघ मात्र
PCC संघ अतिशय उत्साहात जोशात आणि सर्वांची मनं जिंकलेल्या या संघाने हार्ड लक PR स्पोर्ट. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच शेवटच्या षटकामध्ये ज्याने 4 धावांचे संरक्षण केलं, श्रीधर इज ऑन द मॅन ऑफ द मॅच. चला श्रीधर आपण यायचंय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. चला श्रीधर आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा. सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती असेल, तसेच दोन्ही माजी उपसरपंच आपणही उभं राहायचं आहे, कारण कामगिरी तशी केलेली आहे श्रीधर याने. श्रीधर आपण या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा. श्रीधर मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी श्रीधर कडून. आणि सरपंच साहेबांना विनंती असेल, दोन्ही उपसरपंच साहेब आपणही उभं राहा, त्यांचं फक्त हस्तांदोलन करा, त्यांना शुभेच्छा द्या. जबरदस्त कामगिरी. या स्पर्धेला ज्यांनी मंडपची व्यवस्था करून दिली असे आहे कारिवली गावचे सुपुत्र माजी उपसरपंच सन्माननीय. या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं आणि या सत्रामध्ये आपली अनमोल उपस्थिती ज्यांची आम्हाला लाभली असे सन्माननीय विद्यमान सरपंच प्रथम नागरिक संजयजी नाईक साहेबांचा उचित सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची शाळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. हार्ड लक PR स्पोर्ट, चांगला खेळ केला आपण, मात्र नशिबाने साथ दिली नाही. सन्माननीय सरपंच साहेबांचा ते सन्मान केला जातोय. त्यानंतर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मंडपची व्यवस्था उपलब्ध करून दिली, A1 जोडीचे एक शिलेदार संदीप पाटील माजी सरपंच उत्कृष्ट खेळाडू यांचा उचित सन्मान केला जाईल. मेघनाथ पाटील आणि संदीप पाटील A1 जोडीपैकी एक शिलेदार माजी उपसरपंच एक उत्कृष्ट खेळाडू, हार्ड हिटर फलंदाज, आक्रमक फलंदाज संदीप पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय.